नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे वाणेवाडीमध्ये क्रिकेट खेळायला, कारण इथे टुर्नामेंट भरवली आहे वाणेवाडीच्या पोरांनी. तर हा सचिन आहे आणि सचिन प्रॅक्टिस करताना हा वेगळीच प्रॅक्टिस करत आहे. गोल-गोल, गोल-गोल फिरताना आणि इथे सगळे आमचे मित्र बसलेले आहेत आणि हे आहे डुल्या आमचा आणि पलीकडे आहे तो शांतनू. तो खतरनाक जिम करत आहे. तो बोलतोय की मॅच जिंकूनच जाणार आहे. तिथून आम्ही दुसरी मॅच जिंकली, कारण आम्ही शनिवारी एक जिंकलो होतो. ही रविवार आहे, रविवारी पण जिंकलो. तिथून आम्ही भेळ आणायला गेलो होतो. भेळ आणली. मी भेळ घेऊन आलेलो आहे. मी आता सगळे भेळ खाणार आहेत. हे दुसरा राऊंड जिंकलेला आहे. भेळ खायला चाललोय. तर भेळ बघितल्या सगळ्यांनी भेळला सुट्टीच दिली नाही. सगळ्यांनी भरपूर खाल्लं, कारण कोणी जेवण आमच्यासोबत समोर वडापाव आणायला चालला आहे, गरम गरम एकदम. भावा आपला भाऊ बोल काहीतरी. तुमची परत वाजून टीम जावी अशी माझी अपेक्षा आहे आणि 100% जाईन ही पण मी गॅरंटी देऊ शकतो. फक्त सेपरेशन नीट करा. धन्यवाद भाऊ. सुभाषने आणले होते वडापाव गरम गरम. सगळे म्हणले की बाबा मला पाहिजे 3-3, 4-4. पिल्या तर बोलत होता की मला 5च पाहिजे म्हणून. मग आम्ही सगळ्यांनी गरम गरम वडापाव खाल्ल्यानंतर सगळ्यांना एवढं भारी वाटलं ना की सगळे होत होते. आणि हे बघा कसे डान्स करतात हे. नंतर आम्ही मॅच खेळायला झाल्यानंतर आमची लगेच मॅच होती सेमीफायनलची आणि सगळ्यांनी बेस्ट लावला होता, पण लास्ट बॉलला चौकार पाहिजे होता आणि सर्कल मॅच होती, त्यामुळे षटकार बसला आणि आम्ही हा मॅच हारलो. मग सगळ्यांना बोललो हारलो तरी काय नाही, हरत किती हरणार, एक दिवस तरी